जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा शहरातल्या माणसांसारखं सर्वच हिरव्या पालेभाज्या खायला मिळायच्या असं काही नाही. खेडोपाड्यात असल्यामुळे नेहमीच उसळी, चटण्या असंच काही बाई आई डब्यासाठी करून द्यायची. त्यातलीच माझ्या आईची ही एक छानशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हिरव्या वाटाण्याची, वाळलेल्या वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याची उसळ. टेस्टला तर एकदम भन्नाट आणि तुमच्या जिभेला जेव्हा चव नसेल तेव्हा तर नक्कीच बनवा. नवरोबाच्या डब्यासाठी किंवा आपल्या मुलाच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्कीच योग्य आहे. चविष्ट, कुठलं वाटण नाही, गाठण नाही. नमस्कार, मी ज्योतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी हे हिरवे वाटाणे घेतले आहेत जे रात्रभर भिजवून नंतर कुकरला शिजवून घेतले आहेत. वाटाणे हिरवे आहेत. वाटाणे 3 प्रकारचे येतात: काळा वाटाणा, हिरवा वाटाणा आणि पांढरा वाटाणा. त्यामुळे नेहमीच हिरवा वाटाणा खूपच चवीला भन्नाट लागतो. हा वाटाणा रात्री आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे, जेणेकरून तो खूप छान भिजतो. सकाळी नंतर कुकरला त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. अगदी बेसिक मसाल्यांमध्ये मी इथं एक उभा चिरून घेतला आहे कांदा, भरपूर सारा लसूण, शेंगदाण्याचा कूट. हे बघा, भरपूर लसूण घेतलेला आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे खूप छान चव येते. कांदा, लसूण, मसाला, मोहरी, जिरं, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, घरगुती मसाला आणि गरम मसाला, थोडीशी धनेपूड. आता दुसरीकडे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हिंग, 1 किसून घेतलेली मिरची म्हणजेच टेचलेली, 1 इंच आल्याचा तुकडा आणि थोडी कढीपत्त्याची पाने. इथं कढई गरम करायला ठेवली आहे. आता त्याच्यात सर्वात प्रथम घालणार आहोत आलं सर्वात प्रथम याच्यासाठी घालायचे की त्याला चव खूप छान येते आणि आलं चांगलं भाजलं जातं. त्याच्यानंतर घालूया लसूण. लसणामुळे या भाजीला नक्कीच चव खूप भन्नाट येते. कुठलं वाटण नाही, कुठलं घाटण नाही, काहीच नाही. अगदी बेसिक सामानांमध्ये ही भाजी इतकी भन्नाट होते, तुम्हाला काय सांगू. नेहमीच आमची आई आम्हाला हे करून द्यायची. आता मिरची, हिंग आणि कढीपत्ता देखील तेलामध्ये घालूया. आता हे चांगलं थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की नंतर आपण याच्यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. तुम्ही याच्यात टोमॅटोसुद्धा घालू शकता बरं का. आता कांदा थोडासा लालसर झाला आहे तर थोडीशी जागामध्ये केली आहे जिरे आणि मोहरी चांगली भाजण्यासाठी. आता मीठ मी याच स्टेजला घालणार आहे, जेणेकरून कांदासुद्धा छान भाजेल आणि सगळ्या मसाल्यांना मीठ देखील लागेल. आता हे चांगलं मिक्स करून झालं की याच्यात आपण घेतलेले सगळे बेसिक मसाले घालायचे. नेहमीच आमच्याकडे हा वाळलेला वाटाणा आणला जायचा आणि त्याची भाजी आम्हाला डब्यासाठी दिली जायची. 1ली ते 12वीपर्यंत हीच भाजी खूप आवडीची. आता याच्यानंतर मसाले घातल्यावर एक 2-3 चमचे पाणी घालायचे, जेणेकरून मसाले आपले करपणार नाहीत. तुम्ही कधीही भाज्या करताना मसाले घातले की थोडंसं पाणी घालावं, जेणेकरून मसाले अजिबात करपत नाहीत. आता घालायचा आहे बॉईल केलेला वाटाणा. आता हा वाटाणा छान प्रकारे या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. मी इथं टोमॅटो घातलं नाही, कारण आमची आईसुद्धा कधी टोमॅटो घालत नव्हती. आता लास्ट स्टेजला मी घातलेला आहे आपला कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला आणि धनेपूड नेहमी शेवट घालावी, जेणेकरून त्याचा फ्लेवर जाणार नाही. आता थोडंसं पाणी घालून स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा याची एक छान प्रकारे वाफ काढून घ्यायची. तुम्हाला जर याचा गाळ झालेला वाटत नसेल वाटाण्याचा, तरच तुम्ही स्मॅशरने स्मॅश करा. मला थोडंसं तसं वाटलं म्हणून मी स्मॅश केलं. आता मी 5 मिनटं वाफ काढलेली आहे. आता बघा, सगळ्यात लास्ट स्टेजला आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची. शेंगदाण्याचा कूट आधीच घातला तर भाजी करपते, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट आपण अगदी शेवट घालायचा आहे आणि एक 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे.
अगदी व्यवस्थित परतलं की मग घालायची कोथिंबीर. तर मंडळी, तयार आहे मस्त अशी हिरव्या वाटाण्याची वाळलेल्या उसळ. चवीला एकदम भन्नाट आणि नेहमीच आपल्या जिभेची चव वाढवणारी ही आजची रेसिपी. माझी आई माझ्यासाठी खूप आवडीने हा डबा करायची. आम्हाला नेहमीच ही उसळ आवडली. तर तुम्हाला माझ्या आईची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या नवरोबाच्या डब्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी अगदी झटपट 15 मिनिटांमध्ये होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ही माझी एकदम गावठी पद्धतीची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तोपर्यंत धन्यवाद.